आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही असं मिश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत बोलताना केलं। प्रत्येकाचे अच्छे दिन येतील, आशा ठेवा असा सल्ला त्यांनी दिला। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं मुख्यमंत्रीपदासाठी अनपेक्षित निवडी केल्या आणि त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हे वक्तव्य केलं। राज्यात 2 पक्ष फोडून झाले, आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप जयंत पाटलांनी विधानसभेत केला आणि अशा उद्योगांमुळे गृह खात्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला। राज्यातील कायदा सुव्यवस्था चर्चेत जोरदार कलगीतुरा रंगला। फडतूस नव्हे स्वतःला काडतूस म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांनी नागपूरच्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावं असा टोला शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला। तर आपण मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांचे नागपूरवर विशेष प्रेम असल्याचा प्रतिटोला फडणवीसांनी लगावला। अंतिम आठवडा प्रस्तावावरून अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी झाली। विरोधक अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडायला विसरले असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला, तर सरकार अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडत असल्यामुळे विरोधकांनी तो मांडला नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं। एमआयडीसीच्या निष्क्रिय कारभारावर कॅगनं कडक ताशेरे ओढलेत। अवैध भूखंड वाटप आणि ठराविक लोकांना सवलती दिल्यानं महामंडळाचं अतोनात नुकसान झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय। 2014 ते 2021चा कॅगचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला आणि या अहवालामध्ये कॅगनं एमआयडीसीतील अतिक्रमणं आणि शुल्क वसुलीवरून ताशेरे ओढले। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याचं समजतंय। 10 ते 12 जागांवरून मविया आघाडीमध्ये पेच निर्माण झाल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय आणि सध्या खासदार असतानाही तसंच तुल्यबळ उमेदवार सहकारी पक्षामध्ये असल्यानं अडचण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिंकण्याची क्षमता हा निकष लावण्यावरून मवियामध्ये पेच असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मॉब लिंचिंग प्रकरणामध्ये आता आरोपींना थेट फाशी होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेमध्ये याविषयी माहिती दिली। मॉब लिंचिंग संदर्भात लवकरच कायदा पारित करण्यात येणार आहे। लोकसभेत कायदेविषयक 3 विधेयकांवर चर्चा सुरू असताना अमित शहांनी ही माहिती दिली। राज्यसभा उपाध्यक्ष जगदीश धनखड यांच्या मिमिक्रीच्या व्हिडिओची चर्चा होते, मात्र खासदार निलंबनावर चर्चा का होत नाही असा सवाल काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केला। टीएमसी खासदार राज्यसभा अध्यक्षांची मिमिक्री करत असताना राहुल गांधी व्हिडिओ शूट करत होते आणि त्यावरून टीका होतीये, तर मोदी शहा निवेदन का करत नाहीत असा सवाल राहुल यांनी केला। खासदार निलंबनावरून अभिनेत्री तेजस्विनी पंडित चांगली संतापली। लोकशाही बसली धाब्यावर, हुकुमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास अशा कॅप्शनसहित तेजस्विनीनं निलंबित खासदारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि संसद गोंधळ प्रकरणात आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं। यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे। शरद पवार 30 डिसेंबरला पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत। केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांविरोधात मविया आक्रोश मोर्चा काढणारे 27 ते 30 डिसेंबर असा हा शेतकरी आक्रोश मोर्चा असेल आणि ज्याची सुरुवात शिवनेरीपासून होणार आहे। 29 तारखेला बारामतीमध्ये मवियाचा मशाल मोर्चा निघेल, तर 30 तारखेला पुण्यामध्ये शरद पवारांची सभा होणार आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन घोटाळा प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा मित्र पुण्यशाली परीखला आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी बोलावलंय। कंत्राट देण्यासाठी महापौर बंगल्यावर बोलावण्यात आलं आणि त्यावेळी परीख तिथे उपस्थित होता असं बीएमसी अधिकाऱ्यांनी चौकशीमध्ये सांगितल्याचं समोर आलं। त्यानुसार परीखला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं समजतंय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातली सुनावणी संपली आहे। दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आलाय। आता 10 जानेवारीपर्यंत या प्रकरणात निकाल देण्याचं आव्हान विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आहे। अपात्रतेची कारवाई नेमकी शिंदे गट आणि ठाकरे गट या प्रकरणात कोणावर होणार याकडे लक्ष लागलंय। नवी मुंबईतले ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक तसंच कार्यकर्ते अशा 107 जणांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। ठाकरे गट अजूनही त्याच चुका करत असल्यानं नाराज शिवसैनिक आपल्याकडे येतात, तसंच पैसे घेऊन ठाकरे गट पद वाटत असल्याचा आरोप शिंदे गटानं केला। कोल्हापुरात लोकार्पण सोहळ्यावरून राजकारण रंगलंय। पाईपलाईन योजनेसह धर्मवीर संभाजीराजे स्मारकाचा दुसऱ्यांदा लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता आहे। थेट पाईपलाईन योजनेचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी लोकार्पण केल्यानंतर आता प्रशासनानं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू केल्या।
मराठा आरक्षण न दिल्यास निवडणुका होणार नाहीत आणि सरकारही निवडणुका घेणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत ओबीसीतून आरक्षण द्या, फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत राहिलेली थोडी पाचर सरकारनं काढून टाकावी आणि सरकार 23 तारखेपर्यंत ती पाचर दूर करेल असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केला. मराठ्यांनी वरचं आरक्षण नाकारलेलं नाही, मात्र ते टिकणार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बहुचर्चित सेलिंग कायद्यामध्ये सुधारणा करायला विधिमंडळानं मान्यता दिली. आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग 2 म्हणून वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग 1 करणं शक्य होणार आहे आणि त्यामुळे खंडकरी शेतकरी आणि सेलिंग जमिनी मिळालेल्या भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटकांना लाभ मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या जवळपास 6 लाख निवासी फ्लॅट मिळकतींवर आकारण्यात येणाऱ्या युटिलिटी कराला राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. महापालिकेकडून दरवर्षी 35 कोटी रुपये या कराच्या माध्यमातून आकारण्यात येत होते. आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. नागपूरजवळच्या सोलर इंडस्ट्री स्फोटामध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. 8 जणांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळणार आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर मृत व्यक्तीच्या प्रत्येक कुटुंबियांना 20 लाख रुपये कंपनी देणार आहे आणि 5 लाख मुख्यमंत्री फंडातून मदत दिली जाणार आहे. वाशीमधल्या अकोला आर्णी महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन त्याची नव्यानं उभारणी केली होती. मात्र 3 वर्षांमध्येच या महामार्गाची दुरवस्था झाल्यानं त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते. मालेगाव महापालिकेच्या फायली बाजारपेठेतल्या रस्त्यावर आढळल्या, त्यामुळे महापालिकेचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आलाय. झोपडपट्टीधारकांना फोटो पास देण्याकरता कागदपत्र जमा केले होते आणि त्यापैकी अपात्र कागदपत्रांच्या फायली थेट बाजारपेठेतल्या रस्त्यावर सापडल्या. सुजाण नागरिकांनी ही बाब महापालिकेच्या लक्षात आणून दिली. केरळमध्ये कोरोनाची लाट आल्यानं महाराष्ट्रात सावधगिरी बाळगली जाते. केरळमध्ये कोरोना रुग्ण वाढल्यानंतर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार नागपूरच्या जीएमसीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकारी आणि डॉक्टरांची तातडीची बैठक बोलावली. राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय. दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ती घोषणा केली आहे. 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. सहकारी दूध संस्थांना दूध वितरित करणाऱ्या दूध उत्पादकांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल. येवला तालुक्यातल्या अंदरसूल गावामध्ये शेतकरी हरिभाऊ सोनावणेंनी वडिलोपार्जित शेतीमध्ये अनोखा प्रयोग केलाय. त्यांनी 1 एकर बांबूच्या शेतीमध्ये आंतरपीक म्हणून पेरूची बाग निर्माण केली. राज्यातील पहिला सेंद्रिय शेतीचा प्रयोग त्यांनी यामधून यशस्वी करून दाखवला. या पेरूची जात सदाबहार असून 100 रुपये किलोचा दर त्याला मिळतो. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीला भाव मिळत नसल्यानं संपूर्ण पीक उपटून काढलं. ढगाळ वातावरण आणि अवकाळीमुळे समीर शेलार या शेतकऱ्यांना 2 एकरवर फळासहित असलेल्या स्ट्रॉबेरीचं पीक उपटून काढलं. अकोला जिल्ह्यातल्या अकोट बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 6,240 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळालाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघणं कठीण झालंय. मुंबईतल्या मुलुंडच्या हनुमानपाडामध्ये पाण्यासाठी मनसेनं मोर्चा काढला. अनियमित पाणी पुरवठा, दूषित पाणी, त्यामुळे नागरिक संतप्त झाले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी पालिकेसमोर पाण्याची मडकी फोडून निषेध केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाडगावमध्ये ग्रामस्थांनी अदानी उद्योग समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाला द्यायला विरोध केला. तर यासाठी पाडगाव धरण पाणी बचाव कृती समितीनं गारगोटी तहसील कचेरीसमोर ठिय्या आंदोलन केलं. नांदेड जिल्ह्यातल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांनी मुखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं प्रकल्प बाधित सामील झाले. प्रकल्पाची किंमत वाढली, मात्र बाधितांना अत्यंत कमी मोबदला देण्यात आल्यानं या धरणाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला. वाशिमच्या मंगरुळपीर शहरामध्ये शाळेला शिक्षक देण्याच्या मागणीसाठी पालकांनी अर्धनग्न आंदोलन केलं. शाळेमध्ये रिक्त जागी शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी यासाठी पंचायत समितीसमोर पालकांनी आंदोलन केलं. भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. साताऱ्यातल्या वाईनगर पालिकेतील कंत्राटी कामगारांनी मुख्याधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन केलं. गेल्या 48 दिवसांपासून कंत्राटी कामगारांचे पगार झालेले नाहीत आणि त्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार युनियनकडून हे आंदोलन करण्यात आलं.
सांगलीतील अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात खरडा भाकरी आंदोलन केलं। 4 डिसेंबरपासून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले। मात्र अजूनही सरकारकडून लक्ष दिलं जात नसल्यानं अंगणवाडी सेविकांनी संताप व्यक्त केला। सरपंच, ग्रामसेवकांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं। सरकारने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला गेला। बाजारातल्या चढउताराचं व्यवस्थापन करण्यासाठी आरबीआयनं मर्यादेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचा दावा आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलाय। रुपयाची किंमत इतर चलनांच्या तुलनेमध्ये घसरू नये यासाठी आरबीआयनं हस्तक्षेप केल्याचा आरोप आयएमएफनं केलाय। मात्र आरबीआयनं हे आरोप फेटाळून लावले। रामलल्लाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आता आनंदाची बातमी आहे। भक्तांच्या स्वागतासाठी अयोध्या विमानतळ सज्ज झाले आणि 30 डिसेंबरला अयोध्या विमानतळ खुलं होणार आहे। एअर इंडिया एक्सप्रेसचं पहिलं विमान 30 डिसेंबरला अयोध्या विमानतळावर उतरणार आहे। दिल्ली ते अयोध्या अशी ही थेट विमानसेवा असणार आहे। अमरावतीमध्ये रिपाई गटाकडून गाडगेबाबांना अभिवादन करून इरविन चौक ते गाडगेबाबा समाधीपर्यंत पदयात्रा काढण्यात आली। अमरावती जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा पसरवणारे भोंदूबाबा प्रदीप मिश्रा यांचा यावेळी रिपाईचे नेते राजेंद्र गवई यांनी निषेध केला। पर्यटकांप्रमाणे परदेशी पाहुणेही काश्मीरमध्ये थंडीचा आस्वाद लुटण्यासाठी अवतरलेत। अर्थात स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे पृथ्वीवरच्या स्वर्गात आता उतरलेत। मध्य आशिया तसंच मंगोलिया, कझाकिस्तान, युक्रेन, बेलारूस तसंच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, न्यूझीलंडवरून हे पक्षी इथं आलेत आणि सुंदर दृश्य झी 24 तास प्रेक्षक किशोर जोशी यांनी खास पाठवली आहे। क्रीडा मंत्रालयानं 2023 साठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली। 9 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रेड्डी आणि चिराज शेट्टीला देण्यात येईल, तर 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येईल। यामध्ये मराठमोळा तिरंदाज ओजस देवतळेचाही समावेश आहे। शाहरुख खानचा डंकी 21 डिसेंबरला प्रदर्शित होतोय। मात्र जगभरामध्ये या सिनेमाची उत्सुकता आहे। दुबईतल्या बुर्ज खलिफा इमारतीवर तर शाहरुख अनेकदा झळकलाय। मात्र यावेळी त्याची खास सिग्नेचर पोज दुबईच्या आसमंतात झळकली आणि तीही ड्रोन शोच्या माध्यमातून। शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिनं हा व्हिडिओ शेअर केलाय। अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या डीप फेक प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। मात्र मुख्य सूत्रधाराचा शोध अजूनही सुरूच आहे। लवकरच मुख्य सूत्रधारही पकडला जाईल असा विश्वास दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे। अभिनेता विद्युत जामवालच्या आगामी क्रॅक सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला। या सिनेमामध्ये प्रेक्षकांना भरपूर ऍक्शन पाहायला मिळणार आहे। यामध्ये विद्युतसोबत अर्जुन रामपाल, नोरा फतेही, ॲमी जॅक्सन दिसणार आहे आणि हा सिनेमा 23 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। धर्मवीर सिनेमाच्या यशानंतर आगामी धर्मवीर सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे आणि सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे आणि त्याचा व्हिडिओ सिनेमातल्या कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केला। एकनाथ शिंदेची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितिज दातेनं सिनेमाच्या सेटवरचे खास काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले। पिंपरी चिंचवडमध्ये 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा मंडप पूजन आणि भूमिपूजन कार्यक्रम पार पडला। नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। या संमेलनामध्ये नाटकं, संगीत नाटकं तसंच एकांकिका अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातल्या कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला जाहीर झालाय। रिंगण या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण करण्यात आलंय। देशातील 24 भाषांमधील प्रत्येकी एका साहित्य कृतीला पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। 1 लाख रुपयांचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार 12 मार्चला प्रदान करण्यात येणार आहे। विकासाचा ध्यास म्हणजे